गोरेगाव येथील रेकॉर्ड ब्रेक सभा शिवसेना उमेदवारांच्या विजयाची नांदी. जाहीर प्रचार सभेत राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास. माणगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद गटाची ही गोरेगाव येथील रेकॉर्ड ब्रेक सभा शिवसेना उमेदवारांच्या विजयाची नांदी असल्याचा विश्वास राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. येत्या 7 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होत असून निवडणुकांची जोरदार रणधुमाळी माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांच्या विरोधात लढत असलेले पक्षाचे कार्यकर्ते झाडत आहेत. गाव बैठकांबरोबरच मतदानांच्या प्रत्यक्ष घर टू घर भेटी तसेच सभा घेतल्या जात आहेत. शिवसेना पक्षाचे 48 गोरेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार दिनेश जनार्दन हरवणकर, 95 गोरेगाव पंचायत समिती गणातील उमेदवार स्वाती अरुण करकरे व 96 लोणेरे पंचायत समिती गणातील उमेदवार रवींद्र महादेव टेंबे यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा सेना कार्यकारिणी सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या जाहीर प्रचार सभेत नामदार भरत गोगावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या जाहीर सभेला पक्षाचे संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलिमा घोसाळकर, महिला संघटिका अरुणा वाघमारे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, विधानसभा समन्वयक निलेश केसरकर, उपतालुका प्रमुख जगदीश जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता हरवणकर, उद्योजक प्रकाश हरवणकर, प्रकाश टेंबे, ज्येष्ठ नेते रघुनाथ उभारे, विकास गायकवाड, माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, माजी सभापती महेंद्र तेडगुरे, नथुराम बामनोलकर, जगदीश भोकरे, नंदू पदरत, राजू मोरे, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दिनेश हरवणकर, पंचायत समिती गणाचे उमेदवार स्वाती करकरे, रवींद्र टेंबे, तळेगाव सरपंच निलेश म्हात्रे, वैभव मोरे, शहर प्रमुख मंगेश शिगवण, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम, युवा नेते अनिकेत घोसाळकर, प्रसाद धारिया, रोहित रातवडकर, स्वप्नील हरवणकर, सज्जाद गोडमे, विश्वास रेणोसे, सुरेश यादव, विशाल टेंबे आदींसह गोरेगाव जिल्हा परिषद गटातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागातील ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर सभेत लोणेरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ टेंबे, मुकुंद जांभरे, माजी सभापती शकुंतला टेंबे, समीर टेंबे यांच्यासह विभागातील कार्यकर्त्यांनी नामदार भरत गोगावले यांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे नामदार भरत गोगावले व उपस्थित सर्व शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. तसेच यावेळी नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना नामदार भरत गोगावले पुढे म्हणाले की विरोधकांना मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. एवढे वर्ष आपण कुठे आहात असा प्रश्न आपण ग्रामस्थांनी त्यांना विचारला पाहिजे. गावातून एकही मत त्यांना तुम्ही लोकांनी देता कामा नये. तुम्ही सर्वांनी मला 4 वेळा विधानसभेवर भरभरून मतांनी निवडून देऊन तुमच्याच आशीर्वादाने आज मी मंत्री झालो आहे. तुमचे हे उपकार माझ्यासारखा कार्यकर्ता कधी विसरणार नाही. या भागातील एकही गाव, वाडी, वस्ती अशी नसेल ज्या ठिकाणी भरत शेटचे व शिवसेनेचे काम नसेल. असे कोणीतरी सांगावे, आमच्या गावात शिवसेनेचे काम नाही. आम्ही विकास कामे तर करतोच, परंतु लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना आपल्या परीने मदतही करीत असतो. मग आणखी तुम्हाला काय पाहिजे? विरोधक केवळ निवडणूक आल्यावर या ठिकाणी येत असतात. त्यांना त्यांची जागा तुम्ही लोकांनी दाखवून येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार दिनेश हरवणकर, पंचायत समितीचे उमेदवार स्वाती करकरे व रवींद्र टेंबे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. 5 वर्षातून एकदा मतदान रूपी आशीर्वाद तुमच्या सर्वांकडून मागत असतो. त्यानंतर 5 वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून काम करत असतो, असे गोगावले यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा सेने कार्यकारिणी सदस्य विकास गोगावले म्हणाले की लोकसभा निवडणुकीत घड्याळाला मतदान करून पाप आपल्या हातून घडले. यापुढे राष्ट्रवादीशी आपली युती होणे शक्य नाही. कदापि ती आम्ही होऊन देणार नाही. गोरेगाव व निजामपूर विभागाला नेहमीच नामदार भरत शेट यांनी विकास कामांबाबत झुकते माप दिले. या गोरेगाव गटाने भरत शेटना विधानसभेत मतदारसंघातून
सर्वाधिक मताधिक्य दिले याची जाणीव भरत शेटना व आम्हाला आहे. भरत शेटना पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांना बघायचे असेल तर रायगडातून शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. संपर्क प्रमुख अरुण चाळके म्हणाले की या विभागात शिवसेनेचा माहोल गावागावातून तयार झाला असून आपले तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील. तालुक्यातील 4ही जिल्हा परिषदेच्या जागा शिवसेना जिंकून पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर म्हणाले की गोरेगाव विभागाचा विकास केवळ शिवसेनेने व भरत शेटने केला आहे. आजही गोरेगावची ही विजयाची सभा आहे. शिवसेनेचा हा अभेद्य गड राखण्यासाठी आपल्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. प्रवेशकर्ते रामभाऊ टेंबे यावेळी बोलताना म्हणाले की लोणेरे विभागात गेली 40 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले. मात्र मागील 10 वर्षापासून जो विकास कामाचा धडका लावला आहे तो भरत शेटनी त्यांच्या विकास कामांनी प्रभावित होऊन आज मी शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब